नमस्कार, स्वागत है आपका इंडिया न्यूज 28 में। आइए बात करते हैं इस वक्त की बड़ी खबर की। चारोटी येथे रामदास आठवले यांचा सत्कार कार्यक्रम बापूगावच्या अपघातग्रस्तांना भेट देऊन केले सांत्वन। डहाणू तालुक्यातील चारोटी येथे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा भव्य सत्कार करण्यात आला। रूपा हॉटेल येथे झालेल्या या कार्यक्रमात पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले। मात्र मुंबई अहमदाबाद महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर आठवलेंनी तातडीने बापूगावला धाव घेत अपघातग्रस्त कुटुंबियांचे सांत्वन केले। केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा आज डहाणू तालुक्यातील चारोटी येथील रूपा हॉटेलमध्ये भव्य सत्कार करण्यात आला। कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले। यावेळी आठवले यांनी उपस्थितांना संबोधित केले। मुंबई अहमदाबाद महामार्गावर मे 18 रोजी ट्रेलर आणि लग्नाच्या वरातीच्या टेम्पोचा भीषण अपघात झाला होता। या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले होते। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सत्कार सोहळा आटोपताच बापूगाव येथे धावती भेट दिली। त्यांनी मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले व जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली। रिपोर्टर इंडिया न्यूज 28 साठी रहीम कुरेशी, डहाणू विधानसभा प्रतिनिधी। या ठिकाणी आपला आदिवासी समाज, दलित समाज, बहुजन समाज आणि सर्वांच्याच वतीने या ठिकाणी माझं स्वागत करण्यात आलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या आशीर्वादाने आपल्या देशामध्ये आर्थिक प्रगती चांगली होत आहे। तरी सुद्धा खेड्यापाड्यातल्या दलित, आदिवासी आणि आपला गावागावात राहणार जो समाज आहे त्या गावातल्या माणसांना न्याय मिळाला पाहिजे। गावामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय झाली पाहिजे। त्यामुळं नरेंद्र मोदींचं सरकार आल्यानंतर नल से जल नळातून प्रत्येक कुटुंबाला घराला पाणी मिळालं पाहिजे आणि त्यासाठी जवळजवळ 12 कोटी लोकांच्या घरामध्ये नळ देण्यात आलेला आहे। सगळीच कामं आम्ही पूर्ण केल्यात असं आमचं म्हणणं नाही। जेवढं शक्य होतंय तेवढं गेल्या 12 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये देशात डेव्हलपमेंट झाली। राहिलेली जी कामं आहेत ती राहिलेली कामं पूर्ण करण्यासाठी आमच्या भारत सरकारच्या वतीने, देवेंद्र फडणवीस यांच्या राज्य सरकारच्या वतीने अनेक समस्या सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे। तरी सुद्धा खेड्यापाड्यामध्ये उन्हाळ्यामध्ये यावेळेला उन्हाळा एवढा दूर आहे की आपण विदर्भामध्ये पाहिलंय, विदर्भामध्ये 47 पर्यंत जे तापमान आहे ते गेले 46, 46, 47 सगळे एवढं ऊन इकडे आहे। तर आपण इथे सर्वजण आलेले आहोत। आमचे देवेंद्र राऊत आमचे चांगले मित्र आहेत। संकेजी हे दोघेजण माझ्या संपर्कामध्ये असतात। डहाणूच्या परिसरामध्ये ते राहतात। सुरेश जाधव आपले पक्षाचे हे जिल्हा अध्यक्ष आहेत। सुरेश बारसिंग आमचे मनोरला त्यांचा प्रतिभा नावाचा पेट्रोल पंप आहे आणि मी सुरुवातीला कुठल्याही सत्तेमध्ये नसताना त्यावेळेला सुद्धा मला सगळे केंद्रातले मंत्री होते आणि मी एखाद्या मंत्र्याला भेटलो तर त्या ठिकाणी कामं होत होती। त्यावेळेला सुरेश बारसिंग यांचा जो पेट्रोल पंप आहे हा पेट्रोल पंप मिळवण्यामध्ये आम्हाला हे चालू एक आपले अजित माने आहे, ते अजित मानेची फॅक्टरी मोठमोठा होती ही सुद्धा त्यावेळेला रवींद्र कर्नाटकचे रवींद्र पाटील हे त्यावेळेला आपले ऍग्रिकल्चर मिनिस्टर होते आणि मी भेटल्यानंतर त्यांनी ताबडतोब हे काम केलेलं होतं। ठीक आहे, तर अशा पद्धतीची कामं आपण करत आलेलो। आता जर मी नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये गेल्या 10 वर्षापासून मी सामाजिक न्याय खात्याचा मंत्री आहे, राज्यमंत्री आहे
आणि देशभरातल्या लोकांची जेवढी सेवा करणं शक्य आहे तेवढी करण्याचा आपला प्रयत्न आहे. आणि वाढवणच्या संबंधामध्ये वाढवण जे पोर्ट होणार आहे त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या ज्या मागण्या आहेत, आदिवासी समाजाच्या मागण्या आहेत, इतरांच्या मागण्या आहेत, वाढवणचा जो प्रोजेक्ट व्हायचा असेल तर लोकांच्या प्रश्नांकडे राज्य सरकार, केंद्र सरकारने लक्ष देणं सुद्धा आवश्यक आहे. आणि आज मी काही लोकांना भेटणारे आहे, त्यांच्या कोणत्या अडचणी आहेत, सरकारने त्यांना काय मदत करणं अत्यंत आवश्यक आहे, या सगळ्या बाबींचा अभ्यास करून आपल्याला बोलत यायचं आहे. आपल्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, महिलांचे बचत गट जे आहे ते महिलांचे बचत गट गावागावात असले पाहिजे. महिला सशक्तीकरणाची एक मोठी जबाबदारी आमच्या सरकारने उठवलेली आहे. राज्य सरकारने महिलांना महिन्याला 1,500 रुपये त्यांना जे मानधन आहे ते देण्याचा निर्णय घेतला होता आणि आता तो चालू आहे. नंतर 2100 रुपये महिन्याला देऊ असंही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सांगितलं होतं. त्यामुळं 2100 रुपये महिन्याला त्यांना मिळाले पाहिजे. काही लोकांना 2100 रुपये किंवा 1500 रुपये म्हणजे त्यांना काही विशेष वाटत नाही. पण सर्वसामान्य कुटुंबातले आमच्या भगिनींना 1500 रुपये म्हणजे महिन्याचे त्यांच्यासाठी फार मोठ्या अप्रूप आहे. त्यामुळं अनेक प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष आहे, या ठिकाणी गौतम सोनवणे आलेले आहे.